बघा कोणता समुद्र आहे हा, तर आहे हा श्रीवर्धन बीच वरती आलो आहेत आम्ही. योगेश कुठे आला? त्याला जायचं खेकड्याकडं, चिंबोरी त्या तिथं आहे. हा चल चल चालत जायचं, चल चल. तर आता आम्ही जात आहोत खेकड्याकडे. कुठे चाललो? कुठे? पाऊस आला तर आपली गाडी किती लांब लावली माहिती आहे ना. आम्ही आलो एक मस्त श्रीवर्धनच्या बीच वरती. हा ठिकाण आहे कोलंबीचा आहे आणि इकडे आहे खेकड्याचं. तर बघा इथे किती छान असे फुलं आले आहेत. ही फुलं मला माहिती नाही कशाचे आहेत ते, बघा किती सुंदर फुलं आलेत, एकदम छान असं. तर आम्ही आलो आहेत श्रीवर्धनच्या बीचवरती. योगेशला खूप आवडतो हा बीच. तर आहे गर्दी, पण जशी दिव्याघरची असते ना तशी इथे नसते एवढी. दिव्याघरला खूप असते. देखते ही तुझे मैं दीवाना हुआ. श्रीवर्धन बीच आहे बरं का, खूप छान आहे. आम्ही कोळंबीपासून चेंबूरची काय खेकडा आम्ही म्हणतो, जाऊ द्या सोपं उपाय, खेकड्यापर्यंत आम्ही चालत आलोत. हे बघा श्रीवर्धनच्या बीचवरचं मेन ठिकाण खेकडा. हे गाड्याच्या पार्टपासून बनवलेलं आहे बरं का. हे मेन ठिकाण आहे श्रीवर्धनचं समुद्र. बस एवढ्यासाठीच येतो योगेश तितक्या लांबून इथपर्यंत. बस हे एवढंच खेळण्यासाठी बरं का. हे एवढंच खेळण्यासाठी योगेश इथे येतो ओपन जिमला. श्रीवर्धनची ओपन जिम आहे, श्रीवर्धनची ओपन जिम आहे. ते बघा दोघं जण किती मस्ती करतात बघा. आम्ही गावाला असं खायचो ना, तर योगेशला माहिती नाही याच्यामधून काय निघते ते, तर मी त्याला दाखवणार आहे. मागू तू पहिल्यांदा बघायला ना. अरे यार 40 रुपयाला एक ग्लास. बापरे, 2-3 इकले तरी बस झाले. लावायचा का धंदा योगेश? आपण लिंबू पाणी इकायचं का?